दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी काल संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली। पक्षनेता म्हणून सुनेत्रा पवारांकडे सर्व संविधानिक अधिकार देखील सोपवण्यात आले। त्यामुळे सुनेत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्ग हा देखील मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवगिरी बंगल्यावरती जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना सांत्वनपर पत्र दिलंय। ते पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तिशः जात सुनेत्रा पवारांना दिलंय। तर शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांनी एक पोस्ट केलेली आहे, ती देखील आपण पाहूयात। अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला। आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवरती निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेनं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे। दादांच्या अकाली जाण्यानं मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनता प्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार। यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करणार। आपल्या विश्वासाच्या जोरावर दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेनं पुढे चालत राहील। तर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पोस्ट केली आहे। कठीण प्रसंगात देखील सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद आणि धाडसी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तसंच अजितदादांचा वारसा सुनेत्रा पवार या समर्थपणे चालवतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत। सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न पुढे नेतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलाय। त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनीही उत्तर दिलंय। महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांमुळे आत्मविश्वास वाढला असं म्हणत सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। दरम्यान सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यानंतर रोहित पवारांनी पोस्ट केली आहे। अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपामध्ये तरी आम्ही तिथे अजितदादांना पाहू असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सध्या 3 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही 3 खाती सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीच यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दरम्यान अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळावं यासाठी अजित पवार हे फार आग्रही होते। महायुती सरकारमध्ये वजनदार खात्यांपैकी शिवसेनेला नगरविकास, भाजपकडे महसूल आणि गृह खातं तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं देण्यात आलं होतं। मात्र आता अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्यानं राष्ट्रवादीकडे मोठं खातं नाहीये। आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसमोरची आव्हानं नेमकी आता कोणती असणार आहेत ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सगळ्यात मोठं आव्हान असेल पक्ष एकसंध ठेवणं। अजित पवारांच्या कामाच्या स्पीडशी मॅचअप करणं। पक्षाला अजितदादांच्या पश्चात नवी उभारी देणं। महायुतीच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद अबाधित ठेवणं। पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांसोबत समन्वयाचा ब्रिज बांधणं। आगामी काळामध्ये पक्षाचा विस्तार करणं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या विषयाचा सोक्षमोक्ष लावणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे